नमस्कार. रामकृष्ण हरी. रामकृष्ण हरी. आपण पाहत आहात लोकशाही झरा वारकरी खरा ही मालिका. जयंत देशपांडे धानोरकर आपल्या सगळ्या प्रश्नाला तर उत्तर देत आहेत, शिवाय नवीन मुद्दे उपस्थित करत आहेत. जयंतराव नमस्कार. नमस्कार. आज परत एकदा जरा वेगळा विषय समोर आलेला आहे. अशोक खरात नावाच्या भंपकाने ज्या पद्धतीने लोकांना भविष्य सांगून म्हणा किंवा बुवा बाबा बनून जसं लुटलं, आणि दुसरीकडून असं न लुटता जाहीरपणे कीर्तनातून आणि प्रवचनातून भपका करून तशा अर्थाने लुटायला लागले. म्हणजे दोन्ही जे गोष्टी आहेत हानिकारक आहेत संप्रदायाला. आणि कालपर्यंत असं होतं की मनुवादी जातीयवादी म्हणून जर त्याची जात उच्चवर्णीय ब्राह्मण असेल तर बडवता येत होतं. आता बहुजन समाजातले अशोक खरातांसारखे जेव्हा लोक समोर यायला लागले, किंवा किती इतरही काही ठिकाणी किंवा बाकीचे आपल्याला काही अशी उदाहरणं समोर येतात की जेव्हा हे संप्रदायातली जी माणसं आहेत तीच काही ना काहीतरी गैरव्यवहार करताना दिसतात आणि त्यांना जो क्लेश होतो. म्हणून मला पहिला म्हणजे समोर दिसणारी जी गोष्ट आहे ती कीर्तनाची गोष्ट आहे. हे तर भडक प्रकरण असतं, तुलनेने हे कमी असतात आणि त्याच्यावरती फार मोठ्या प्रमाणात रोष समोर येतो. त्याच्यामध्ये पोलीस कारवाई किंवा ईडीची कारवाई अशी बाकीची गुंतागुंत आहे. पण हे काहीच करता येणार नाही असं एक समोर चालणारा भ्रष्टाचार असतो, तो म्हणजे कीर्तनाचा. आपण त्याच्यावरती यापूर्वी पण व्हिडिओ केलेला आहे. पण आता ह्या निमित्तानं मला एक सरळ साधा प्रश्न तुम्हाला असं म्हणायचं की सध्याची ज्या पद्धतीची कीर्तन परंपरा आहे ती संप्रदायाला मान्य आहे का? म्हणजे इथूनच आपण सुरुवात करू त्याची. श्रीकांतराव, अत्यंत दुर्दैवी असा हा आपल्या समोरचा काळ आहे. तुम्ही पहिले जे प्रकरण म्हणालात नाशिकच्या संदर्भातलं, तो माझा विषय नाही, मी त्यावरती भाष्य पण करणार नाहीये. पण तशाच पद्धतीने तुम्ही दुसरा जो विषय मांडला की वारकरी संप्रदायामधल्या कीर्तनकारांकडून देखील अशा प्रकारचं अपवर्तन ज्याला म्हणता येईल, चुकीची वागणूक जी म्हणता येईल, ती आत्ता समोर यायला लागलेली आहे आणि त्याचं एक प्रकारची चर्चा पण समाजामध्ये चालू आहे. तुमचा जो प्रश्न आहे त्याचं थेट उत्तर असं आहे की संप्रदायाला हे अजिबात मान्य नाहीये. कारण संप्रदायाची भूमिका आहे, जे संतांनी सांगितलं तेच आम्हाला करायचं आहे. कीर्तनाच्या संबंधी नाथ महाराजांनी घालून दिलेली मर्यादा आपण एका भागामध्ये बघितली होती. आज आपण तुकोबांची भाषा बघूयात. उभ्या बाजारात कथा हेतू नावडे पंढरीनाथा, असं स्पष्ट सांगितलेलं आहे की उभ्या बाजारात याचा अर्थ कीर्तनाचा बाजार करणं हे पंढरीनाथाला आवडत नाही, ते आपण केलं नाही पाहिजे. जेथे कीर्तन करावे तेथे अन्न न सेवावे, अशा प्रकारची भाषा तुकोबांनी वापरलेली आहे. कीर्तनाचा व्यापार तुका म्हणे अधमाचार, अशा प्रकारची भाषा तुकोबांनी वापरली. आणि त्यांच्या एकंदर त्या 4000हून अधिक अभंगांमध्ये, बऱ्याचशा अभंगांमध्ये या प्रबोधकांचं, कीर्तनकारांचं वर्तन कसं असावं यासंबंधीची संहिता तुकोबांनी घालून दिलेली आहे, वेळोवेळी सांगितलेली आहे. दुर्दैवाने काय झालं माहिती आहे का, आत्ता त्याचं जे व्यापारीकरण शब्द पण खूप सौम्य झाला, बाजारीकरण ज्या पद्धतीने झालेलं आहे ते अत्यंत दुर्दैवी आहे. म्हणजे तुम्ही बघा ना, मागच्या 5-10 वर्षामध्ये कीर्तनकारांची संख्या झपाट्याने वाढलेली आहे. समाजामध्ये परिवर्तन दिसतंय का? वारकरी संप्रदायाचं प्रस्थ वाढलंय का? वारकरी संप्रदायाचे अनुयायी वाढलेत का? लोकांचं वर्तन सद्वर्तनाकडे चाललंय का? नाही, हे विसंगत आहे सगळं. म्हणजे एकीकडे कीर्तनकारांची संख्या वाढते, दुसरीकडे समाजामधला अधमाचार जो आहे तो पण त्याच प्रमाणामध्ये वाढायला लागलेला आहे. म्हणजे कुठंतरी चुकतं आहे आणि संप्रदायाला ह्या पद्धतीचं जे कीर्तन आहे आजचं, ते अजिबात मान्य नाही असं आपल्याला म्हणावं लागेल. फारच तुम्ही थेटपणेच सांगितलं. मग त्याच्या पुढचा नैसर्गिकरित्या जो येणारा म्हणजे जो प्रश्न असतो, मग आताच्या कीर्तनात आणि आधीच्या कीर्तनात फरक काय आहे? म्हणजे तुमच्या दृष्टीनं, आपण यापूर्वी पण याची चर्चा केली, आज जरा खोलात जाऊन करूया. म्हणजे जेव्हा आपण असं म्हणतो की हे असं नाही केलं पाहिजे, मग उलटा प्रश्न आहे की काय केलं पाहिजे? मग कीर्तनाच्या बाबतीमध्ये हे जरा आम्हाला समजून सांगा. आणि विशेषतः जेव्हा असे उत्सव होतात त्यावेळेस म्हणजे त्याच्यामुळं काय करायचं नाही हे सांगितलं तुम्ही आणि टीका केलीत सरळ. मग उलट काय करायला पाहिजे? आधीची कीर्तनाची परंपरा कशी होती? आधीच्या कीर्तनाची परंपरानं मी पण ती बघितलेली आहे. सुदैवाने त्या काळातले कीर्तनकार मला बघता आलेले आहेत. त्यांच्या उपजीविकेचं एक साधन होतं. शेती करायचे, कोणी सुतारकाम करायचे, कोणी लोहार काम करायचे, कोणी चांभार काम करायचे. आमचे जनार्दन खापरखुंटीकर अप्रतिम मृदंग वाजवायचे, स्वतःचा व्यवसाय होता. साहेबराव खापरखुंटीकर होते आमच्याकडे महाराज, स्वतःचं उपजीविकेचं साधन होतं. माझे वडील शिक्षक होते, उपजीविकेचं साधन होतं. आपापल्या उपजीविकेचं साधन सांभाळून जो वेळ मिळेल तो आपल्या पंचक्रोशीतच फिरायचा आहे आणि तिथंच कीर्तनं करायची आहेत, अशा प्रकारची ती परंपरा होती. एक प्रसिद्ध नाव आहे महाराष्ट्रामधलं, मदन महाराज बियाणी. त्यांना मी बघू शकलो, भगवंत स्वरूप होते ते आमच्या घरी मुक्कामाला असायचे 4-4 दिवस. आणि मग आजूबाजूच्या खेड्यामध्ये त्यांची कीर्तनं व्हायची. काय नाही, जायचे त्या लोक बैलगाडी घेऊन यायचे, महाराज कीर्तनाला जायचे, रात्री 12-1 वाजता कधीतरी यायचे. पुन्हा दिवसभर त्यांचा अन्निक चालायचं, अजून काय चालायचं सगळं चालायचं. पुन्हा संध्याकाळचं कीर्तन करायचं. जाताना लोकांनी गाडीत बसून देण्याच्या पलीकडे त्यांची अपेक्षाच काही नसायची.
अशा प्रकारचे कीर्तनकार आपण बघतो आहोत. ही वारकरी संप्रदायाची परंपरा आहे. आजही पंढरपूरमध्ये चातुर्मासात जो ज्ञानयज्ञ होतो, आमचे चंद्रशेखर महाराज करतायत, चैतन्य महाराज करतायत, रामभाऊ राऊत महाराज करतायत, त्या ठिकाणी आधी तर धूत महाराज पण होते, रंगनाथ महाराजांचा तिथे चातुर्मास होता. या चातुर्मासामध्ये कुठलं शुल्क आहे, कुठलं पारिश्रमिक आहे, कुठली देणगी आहे, कुठले उपहार आहेत, काहीच नाही आहे. ही भगवंताची सेवा आहे. ती भगवंताची सेवा त्या पद्धतीने केली तरच भगवंताला आवडते. ही तुकोबांची भाषा आहे. मग आपल्याच पंचक्रोशीमध्ये आपल्याला जमेल तितकं करायचं आहे. ही वारकरी संप्रदायाची कीर्तनकारांच्या बद्दलची आचारसंहिता आहे. लांब जाऊ नका ना. कशाला पॉम्पलेटवर छापायचं आहे का मी इंदोर आणि भोपाळ आणि मध्य प्रदेश आणि दिल्ली आणि ऋषिकेश आणि हरिद्वार आणि नैमिषारण्यात कीर्तनं केलीत? आवश्यकता नाही आहे त्याची. हे आम्ही आत्ता आणलेला आहे. हा नवा ट्रेंड आहे आणि हा वारकरी संप्रदायाचा घात करणारा ट्रेंड आहे. हा ट्रेंड आपण वेळीच थांबवला पाहिजे. काय होतं माहिती आहे का श्रीकांतराव, मी तुम्हाला मागे एकदा बोललो होतो की समाजाचं प्रतिबिंब पडल्याशिवाय राहणार नाही आहे. ते पडणारच आहे. काय होतं, सुरुवातीला भेटवस्तू घेतल्या जातात आणि आम्ही पैसे घेत नाहीत, भेटवस्तू घेतो, फॅसिलिटेशन घेतो, आम्ही काहीतरी सुविधा त्या ठिकाणी मागतो, मग पैशावरती व्यवहार येतो, मग पैसे घ्यायला सुरुवात होते. पैसे इतके होतात की ते सांभाळायचं अवघड जातं, मग सोनं मागितलं जातं. आणि दुर्दैवानी सांगतो, दुर्दैवानी आपण ती भाषा पण वापरू नये, स्किन करन्सीपर्यंत जातं. आणि आत्ता त्याचा आपण अनुभव घेतो आहोत. म्हणजे इतक्या वाईट थराला आम्ही जाणार आहेत का संप्रदायामध्ये? अशा पद्धतीने आम्ही त्या कीर्तनाचा बाजार मांडणार आहेत का? तुकोबांना याची जाणीव होती म्हणून त्यांनी पहिल्याच याला सांगितलं, अरे तिथे जेवण पण करू नको म्हणाले. जिथे कीर्तन करतोयस ना तिथलं अन्न पण तू घेऊ नको. याच्या मागची भूमिका ती टोकाची वाटेल आपल्याला, परंतु तितका निग्रह असल्याशिवाय तुम्ही थांबूच शकत नाहीत हा व्यवहार. आणि आता आम्ही बघतो ना, म्हणजे आम्ही लोकांना परस्त्री माते समानवरती कीर्तन द्यायचं आहे आणि जिथे कीर्तन करतोय तिथल्याच आया बहिणींच्यावरती आमची जर वाईट नजर असेल त्याच्यापेक्षा दुर्दैव कुठलं असतं? कीर्तन थांबले तरी चालतील ही माझी भूमिका आहे. काही बिघडत नाही, समाजाचा अजिबात बिघडत नाही. आमचा हरिपाठ सक्षम आहे लोकांचा उद्धार करायला, आमचा काकडा आरती सक्षम आहे लोकांना सद्वर्तनाची दीक्षा द्यायला, आमच्या संतांच्या अभंगवाणी सक्षम आहे त्याला काम करताना म्हणायला आणि त्याच्या मनपरिवर्तन करायला. तुम्ही करता तरी काय कीर्तनकार लोक? त्या महाराजांचेच अभंग रॉयल्टी न देता वापरता कीर्तनामध्ये आणि स्वतःच्या मनाचे जोक सांगत बसतात त्याच्यामध्ये, जे अप्रस्तुत आहे, ज्याचा काही काडीचा कीर्तनाचा संबंध नाहीये आणि हळूच कुठंतरी माझं पॉकेट मिळालं नाही म्हणून तक्रार पण त्याच्यामध्ये करतात. हे कीर्तन आहे का श्रीकांतराव? हे कीर्तन नाहीये. हे स्टँडअप कॉमेडी, पण त्याला स्टँडअप कॉमेडीवाला तरी तो हेतू घेऊन जातो, होती ते सांगतो, तिकीट लावतो त्याचं आणि मग तिथे लोक ते सगळं ते एन्जॉय करतात. त्याचा तो व्यवसाय, त्याची उदरनिर्वाहाचं साधन आहे. महाराज बनायचं, पाया पडून घ्यायचं, समाजाकडून आदरस्थानी बसायचं, समाजाकडून सर्व प्रकारचा काय म्हणता येईल मान सन्मान मिळवायचा आणि त्याच्या आडून हा गोरख धंदा करायचा. हे माझ्या दृष्टीने संप्रदायाला लागलेली कीड आहे. ही कीड थांबवली पाहिजे आणि त्या पद्धतीने प्रयत्न झाले पाहिजेत. आपण दोन्ही चर्चा केली की कशावर तुम्ही टीका करता ते सांगितलं, कशा पद्धतीनं कीर्तन करायला पाहिजे. आजचे पण सुद्धा जे सत्पुरुष हे सगळं करतायत त्यांची नावं सांगितली. मला त्याच्या पुढचा मग नैसर्गिक असा प्रश्न तुम्हाला विचारायचा आहे की हे का झालं असावं? कालपर्यंत मागच्या अगदी जुनं जाऊ द्या, तुमच्या प्रत्यक्ष पाहण्यामध्ये तुम्ही ही सगळी माणसं बघितली, त्यांचे वर्तन बघितली, अगदी तुमच्या प्रत्यक्ष आजोळच्या घराण्यापासून तुम्ही बघतात, तुमच्या घराण्यातलं बघताय, तुमच्या समोरची गोष्ट आहे आणि तुमच्या समोरच हा सगळा व्यवसाय झालेला तुम्हाला दिसतो आहे. समाजाचं प्रतिबिंब पडलं असं म्हणून तुम्ही त्याचं सुतोवाच तर केलेलंच आहे. ह्या बदलाची नेमकी कारणं काय आहे तुमच्या दृष्टीनं किंवा संप्रदायाच्या चौकटीतून तुम्ही ह्या बदलांकडे कसं बघता? काय झालं पाहिजे का, एखादं सत्शील कुटुंब आहे, त्या कुटुंबाला वाटतं की वारकरी परंपरेमध्ये आमचं योगदान असावं आणि मग ते कुठल्या तरी वारकरी संस्थे, म्हणजे पूर्वीच्या काळामध्ये जोग महाराजांच्या संस्थेमध्ये मुलांना पाठवायचे, तिथे कीर्तनं शिकायचे. आता परिस्थिती अशी आळंदीमध्ये की तोही व्यवसाय झालेला आहे. आमच्या जोग महाराजांच्या संस्थेमध्ये शिकलेले लोक पुन्हा आपली छोटी 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 संस्थानं तिथे करायला लागलेले आहेत. एक काळ होता माधुकरी, मागूनच खायचं होतं, त्या मधुकरीवरती उदरनिर्वाह करायचा होता, ज्ञान घ्यायचं होतं आणि गावाकडे जाऊन आपली उपजीविका करायची होती आणि मग उपजीविका करत करत कीर्तनं करायचे होते. आता तो व्यवसाय झालेला आहे, इतका तो रूढ झालेला आहे सगळ्या अर्थाने समाजामध्ये की त्याला तिथे पहिल्याच दिवशी शिकवलं चाललेलं आहे की तुला हेच करायचं आहे पुढे. आमच्या ह्या सगळे जे काही कीर्तन शिकवणारे, मृदंग कला शिकवणारे, गायन शिकवणारे, हे जे काही आमच्या छोट्या छोट्या अशा वारकरी शिक्षण संस्था, खरं पाहिलं तर हे नाव त्यांना वापरायचा अधिकारच नाही जर ते हे पैसे घेऊन व्यवहार करत असतील सगळे, तर तिथे अशा प्रकारचं शिक्षण दिलं पाहिजे. नैतिक अधिष्ठान आपलं महत्त्वाचं आहे, त्याच्याबद्दलची चर्चा झाली पाहिजे. श्रीकांतराव उदाहरणं नाहीत असं नाही आहे. हे सिंदखेड म्हणून आपल्या गेवराईजवळ एक गाव आहे, वर्षाला 10 सप्ताह करतात.
आणि 10 सप्ताहामध्ये कीर्तनकाराला पैसे देण्याचा प्रश्न उद्भवत नाही. पंचक्रोशीतले कीर्तनकार येऊन तिथे कीर्तन करतात, सेवा देतात. 10 सप्ताह म्हणजे 70 दिवस त्या गावामध्ये सत्संग होतोय आणि कीर्तनकाराला पैसे द्यायचे नाहीत. सेलूमध्ये आमचं ज्ञानेश्वरी आराधना मंडळ आहे. आमचं संजय पिंपळगावकर आहेत, त्यानंतर अजित मंडलिक आहेत, रघुनाथ सोन्नेकर आहेत, डॉक्टर जोगदंड आहेत. ही 4-5 मंडळी एकत्र आणि 20 वर्षापासून ते यज्ञ करतायत. 30 दिवस प्रवचनकार बोलत आहेत. साध्या तिकिटाचे पैसे पण लोकांना देत नाहीत, तरी कीर्तनकार तिथे येत आहेत. मला काय वाटतं माहिती आहे का, की अशा पद्धतीचे प्रयोग करण्याची आत्ता खरी गरज आहे. हे जे काही मी तुम्हाला प्रातिनिधिक सांगितलं, सेलू आहे किंवा सिंदखेड आहे, आणखी पण काही आमची गावं असतील की जिथे असं होतं. आत्ता काय तक्रार आहे माहिती आहे का, जेव्हा कीर्तनकारांशी मी पण बोलतो, माझा नित्य संपर्क आहे या लोकांशी, त्यांचं म्हणणं पैसे नाही घेतले तर लोक बोलवतच नाही आहेत. म्हणजे लोकांच्या मानसिकतेचंही एक कौतुक आपल्याला करावं वाटतं की मोठे पैसे घेणारा महाराज त्यांना पाहिजे आहे, बॅनरवरचा महाराज त्यांना पाहिजे आहे, पॉडकास्टवाला महाराज पाहिजे आहे, त्याच्या क्लिप्स आणि रील्स बनवणारा महाराज त्यांना पाहिजे. दुर्दैवाची गोष्ट श्रीकांतराव ही आहे की आज जर एखाद्या महाराजाच्या गैरवर्तनाची चर्चा झाली, त्याचं पब्लिकमध्ये त्याचं काय म्हणता येईल पब्लिसिटी झाली, त्याच्याबद्दल चौकशा झाल्या, त्याचं वर्तमानपत्रात आलं, त्याच्याबद्दल वेगवेगळ्या लोकांनी मतं प्रदर्शित केले, 4 महिन्यांनी तो पुन्हा तुम्हाला कीर्तनाच्या व्यासपीठावरती दिसायला लागला. समाजाची स्मृती मर्यादित असते, ती विसरणं त्याचा स्वभाव असतो. हे सगळं सामाजिक शास्त्र आपल्याला माहिती आहे, पण या क्षेत्रात ते लागू पडावं की 4 महिन्यापूर्वी ज्याच्यावरती बलात्कारासारखा आरोप झालेला आहे, ज्याच्यावरती अपहरणासारखा आरोप झालेला आहे, ज्याच्यावरती गैरवर्तनाचा आरोप झालेला आहे, 4-6 महिन्यांनी उजळ माथ्याने त्यांनी पुन्हा येऊन समाजामध्ये तुकोबा आणि ज्ञानोबांची अभंगगाथा उघडून त्याच्याप्रमाणे समाजाला मार्गदर्शन करावं. समाजाने याच्यावरती बारकाईने विचार केला पाहिजे. हां, जे दोषी नाही, ज्यांच्याबद्दल कुभांड रचल्या गेले, त्यांच्याबद्दल मला आदर आहे, बिचारे भरडल्या गेले. पण ज्यांचं दिसायला लागलेलं आहे, ज्यांचं वर्तनच दिसायला लागलेलं आहे, 2 वर्षात 4 वर्षात स्कॉर्पिओ, त्याच्या पलीकडे अजून कुठली गाडी त्याच्याकडे यायला लागली, स्टार्च केलेले कपडे घालायला लागलाय, राजकीय लोकांबरोबर फिरायला लागलाय, त्यानंतर गावात आल्यानंतर वेगवेगळ्या प्रकारच्या लोकांशी आर्थिक व्यवहार करायला लागलेला आहे, त्यातनं BC चालवतोय, त्यातनं अजून काहीतरी चालवतोय व्यवसाय. म्हणजे ते म्हणतात ना, शिक्षणाचा दर्जा का खालवला, तर शिक्षकांनी म्हशी सांभाळायला सुरुवात केली, शिक्षकांनी प्लॉटिंग सुरू केलं. विनोदाचा भाग सोडून द्या, पण कीर्तनकारांनी असं जर सुरू केलं तर ते कीर्तन कुठं जाणार आहे? त्या गोष्टीवरती म्हणजे दुर्दैवाने आता असं म्हणावं लागतं की एखाद्या गावामध्ये सप्ताहामध्ये एखाद्या दिवशी कीर्तन नाही झालं तरी चालेल, परंतु ते कीर्तन करणारा बिना पैशाचा असला पाहिजे, पंचक्रोशीतला असला पाहिजे आणि त्याचं स्वतःचं उपजीविकेचं साधन असलं पाहिजे. ह्या प्रीकंडिशन करून तुम्ही कीर्तनकाराला बोलवलं पाहिजे. आणि मोठे मोठे कीर्तनकार जे म्हणताना, आत्ता जे राज्यभर प्रसिद्ध कीर्तनकार आम्हाला दिसतात ना, की ज्यांना मोठी मागणी आहे, त्या कीर्तनकारांचं कीर्तन ऐकल्यानंतर असं वाटतं की ते कीर्तन नाही ऐकलं तरी चालेल. असं जर तो कीर्तन करणार असेल तर का अट्टहास पाहिजे आमचा? कशासाठी त्याला बोलवायचं आहे? अन्य खूप लोक आहेत ज्यांना आम्हाला बोलवता येईल. आमच्या गावातल्या लोकांना करू देत ना, काय हरकत आहे? म्हणजे काय झालं की पंचक्रोशीतला कीर्तनकार 1000 किलोमीटरवरती जाऊन कीर्तन करतोय आणि 1000 किलोमीटरचा कीर्तनकार गावात येतोय. मला तर असं वाटतं की ह्यांची गावाला फार ओळख आहे म्हणूनही बोलवत नसतील एखाद्या वेळेला असं. शेवटचा प्रश्न, ही सगळी आपण चर्चा केली, काय नको ते सांगितलं, काय असावं ते सांगितलं, त्याच्या संदर्भातली आचारसंहिता पण तुम्ही सांगितली आणि सद्यकालीन परिस्थितीवरती परखड वाटावं, टोचावं, काही जणांना राग येईल, हे सगळं तुम्ही बोललात. मला फक्त आता शेवटचा जो प्रश्न विचारायचा आहे की तो भवितव्याच्या दृष्टीने, ह्या जो सगळा आपला संप्रदाय आहे, ज्या पद्धतीनं जी ही परंपरा 700-800 वर्षापासून आपल्यापर्यंत चालत आली आणि ती पुढे नेण्यासाठी त्या दृष्टीनं तुम्हाला असं काय वाटतं की म्हणजे भवितव्य चांगलं आहे, भवितव्य अंधारात आहे, किंवा ही वाट कठीण आहे? तुमच्या दृष्टीनं कीर्तन परंपरेचं विशेषतः भवितव्य तुम्हाला कसं दिसतं? बघा श्रीकांतराव, मी वारकरी आहे, त्यामुळे माझी भूमिका तर हीच आहे की हा अवरोध अत्यंत तात्पुरता आहे. हा ज्ञानोबा तुकोबांनी उभा केलेला संप्रदाय आहे. आत्ता जे कळकळीने आपण बोलतोय ना, हे प्रासंगिक सगळं बघून आपण बोलतो आहोत. हा संप्रदाय टिकणार आहे, याच्यातली कीर्तन परंपरा पण टिकणार आहे, याच्यातली भजन परंपरा पण टिकणार आहे. एवढंच आहे की ही टिकवायची असेल तर मात्र धुरीणांना स्वतःच्या भूमिकेबद्दल जास्त सजग राहण्याची गरज आहे. काय होतं, अशा गोष्टी असांप्रदायिक लोकांना संधी देऊन जातात. मी परवा एक पॉडकास्ट ऐकत होतो, त्यात ह्याच विषयावरती होता, हे जे आता आपण प्रकरण बघतो आहोत त्या विषयावरती. त्यांनी सांगितलं की तुम्ही मग माऊलींच्या मंदिराला एवढा सोन्याचा कळस कशासाठी करतायत? आता हा त्यांचा विषय नाही ना. माऊलीच्या मंदिराचा कळस आणि ह्या कीर्तनकारांचं गैरवर्तन कुठून संबंध लावता? अहो, माऊलींच्या मंदिराचा कळस करायला जर अशी एखादी योजना आली उद्या की 1,00,000 जीव एकत्र गोठून त्याचा कळस करायचा आहे, तर माझा जीव पहिला असेल तिथे.
इतके माऊलींचे आमच्यावरती अनंत उपकार आहेत आणि त्या कळसाला लागलेल्या 1-1.5 कोटीची काय गोष्ट करताय तुम्ही. पण ज्या लोकांना काही संप्रदायाची देणं घेणं नाही आहे अशा लोकांना त्याच्यामध्ये संधी मिळते आणि ते आणखी ते बिघडून टाकण्याची प्रक्रिया तिथे सुरू होते. मला वाटतं हा संप्रदाय टिकणार आहे. ते टिकणार आहे मी म्हणण्याची आवश्यकता नाही आहे. तो ज्ञानोबा आणि तुकोबांनी उभा केलेला संप्रदाय, त्यात लोक येतील, आणखी चांगले लोक येतील. ते परंपरेने आपण बघत आलो आहेत 1000-2000 वर्षांमध्ये. दर 200-400 वर्षाला एखादा महात्मा येतो आणि ते संप्रदायाचं पुनरुज्जीवन एका अर्थाने करतो. आपण त्याची पण वाट बघूयात. आणि आत्ता मात्र आपल्या हातामध्ये जे आहे, माझी हात जोडून विनंती आहे सगळ्या वारकरी शिक्षण संस्थांना की हे व्यावसायिकीकरण कसं थांबवता येईल याच्यासाठी म्हणून स्वतंत्र तुमच्या त्या अभ्यासक्रमामध्ये भाग असला पाहिजे. त्याच्यामध्ये उदाहरणं देता आले पाहिजे. सोनोपंत मामांचं देता आलं पाहिजे, बंकट स्वामींचं देता आलं पाहिजे, भीमसिंग महाराजांचं देता आलं पाहिजे, रंगनाथ गुरुजींचं देता आलं पाहिजे, आमच्या फळाफरकंड्याच्या मोतीराम महाराजांचं देता आलं पाहिजे, दैठण्याच्या महाराजांचं देता आलं पाहिजे. ह्या सगळ्या परंपरा त्या मुलांना शिकवल्या पाहिजेत की कुठल्या परिस्थितीत त्यांनी संप्रदाय सांभाळलाय. परचक्र होतं, इंग्रजांची राजवट होती, ते पण आमच्या समोर होतं, दारिद्र्य होतं, दुष्काळाचे दिवस होते. तशाही काळामध्ये स्वतःच्या भाकरी बांधून यांनी संप्रदाय टिकवलेला आहे. लोक घडवलेले आहेत. ती उदाहरणं आमच्या समोर असताना आज 1000-1500 लाख आणि 1.5 लाख रुपये मानधन घेऊन करणाऱ्या कीर्तनकारांचा आदर्श आम्ही नाही ठेवला पाहिजे. किंबहुना त्यांना खड्यासारखं उचलून बाजूला केलं पाहिजे. संप्रदाय टिकणार आहे, त्याची अजिबात चिंता करण्याची आवश्यकता नाही आहे. आमच्या हातातच नाही येते, ते त्यांनी उभा केलेला संप्रदाय. त्यामुळे आम्ही बिघडूही शकत नाहीत आणि काही त्याला सावरण्याच्या बाबतीमध्ये वेगळ्या पद्धतीने काही करू शकत नाहीत. सत्सद्विवेक जागा ठेवायचा आहे. ज्या परंपरेतनं आपण शिकून समृद्ध झालो, सन्माननीय झालो समाजामध्ये, त्या परंपरेला विसरायचं नाही आहे आणि त्या परंपरेचा पाईक म्हणून आपल्याला जमेल तेवढं योगदान द्यायचं आहे. माझा पुन्हा पुन्हा आग्रह आहे, आपली उपजीविका सिद्ध केल्याशिवाय या कीर्तनाच्या भानगडीत पडायचं नाही. असा निग्रह जर केला तर हा संप्रदाय पुन्हा जागेवर येण्याला फारसा वेळ लागणार नाही. कारण याचा पाया जो आहे ना तो श्रीकांतराव जगाच्या पातळीवरती असं उदाहरण कुठे नाही आहे. त्यामुळे इतका चांगला पाया आम्हाला जर लाभला असेल तर तो ढासळणार कसा आहे? नाही ढासळणार. परंतु हे अधूनमधून जे धक्के बसतात ना, या धक्क्यांना सावरण्यासाठी आमची नीतिमत्ता, सांप्रदायिक म्हणून आमची नीतिमत्ता महत्त्वाची आहे. आणि जो धोका मी थोडा उल्लेख केला, ज्यांचा संप्रदायाशी काही संबंध नाही आहे, ज्यांना संप्रदायामध्ये जात शोधायची आहे, ज्यांना संप्रदायामध्ये कुठंतरी विसंगतीचा एखादा मुद्दा शोधायचा आहे आणि सगळ्यांना धोपटायचा आहे, अशा लोकांच्या हातामध्ये कोलीत आम्ही नाही दिलं पाहिजे. अशा प्रकारची माझी भावना आहे. धन्यवाद जयंतराव. तुम्ही जो उल्लेख केला की ज्ञानोबा तुकाराम नामदेवांनी स्थापन केलेला हा संप्रदाय आहे, फक्त मला एक उदाहरण शेवटचं सांगायचं आहे. छत्रपती शिवाजी महाराज 1680ला गेल्याच्या नंतर 28 वर्ष राजाच्या माघारी लोक लढत होते. हो, औरंगजेबाला शेवटी या भूमीमध्येच त्याला दफन करावं लागलं, पण त्याला जिंकता नाही आलं. त्याच्यामध्ये एक फार मोठा भाग आमच्या संप्रदायाचा. नक्कीच. वारकरी संप्रदायाने जो भक्कम पाया घालून ठेवलेला होता, त्याच्यामुळे शिवाजी महाराजांनी ती सगळी प्रेरणा सर्वसामान्य लोकांमध्ये इतकी रुजवली की त्यांच्या पश्चात सुद्धा लोक लढत राहिले. जगात असं कुठंच उदाहरण नाहीये की राजाच्या माघारी लोक लढतायत. ही वारकरी संप्रदायाची प्रचंड मोठी प्रेरणा होत. इथेच थांबूयात. संप्रदायामध्ये वारंवार असे काही प्रकार, अनिष्ट गोष्टी घडल्या तर आमच्यापर्यंत त्या तुमच्याकडूनही पोहोचवा. आमच्या निदर्शनात आले त्याच्यावर आम्ही चर्चा करतोच आहोत. परखड भाष्य त्याच्यावरती जयंतराव स्वतः आवर्जून करतायत आणि इतकंच नव्हे तर स्वतःच्या वर्तनातून पण ते स्पष्ट करून सांगतायत. रामकृष्ण. रामकृष्ण हरी. स्वधर्म जागृतीचा विधायक बुरुज